आपण पाहतोय सातत्याने RSS असेल, भाजप असेल यांच्या निगडीत लोकांकडून असे वक्तव्य करण्यात येते. नुकतंच जे मुंबईबद्दल वक्तव्य करण्यात आलं त्याच्या विरोधात तुम्ही निषेध करताय, नेमकं काय सांगा? याच्यामध्ये भैया जोशी यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध या ठिकाणी करतोय. आणि आताही त्यांना जोडेमार आंदोलन आणि या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी त्यांच्याबद्दल या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे. आणि हे सातत्यानं असं महाराष्ट्राविषयी होतं आहे. तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्रपक्ष हे लोक आज का गप्प आहेत की त्यांनी असं वक्तव्य केलेल्या माणसांवरती का ॲक्शन घेतली नाही. आणि यांच्यावरती जरी समजा या गोष्टीच्या अशा जर महाराष्ट्रात असं जर बोलत असेल आणि किंबहुना मुंबईत बोलत असेल तर याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही आहे. ज्या महाराष्ट्रासाठी, या मुंबईला वेगळं करण्यासाठी, या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणण्यासाठी ज्यांनी हुतात्म्यांनी जे बलिदान केलं तर ह्यांचं जरी यांना स्मरण व्हायला पाहिजे. तर अशा गोष्टीत जर असं सातत्यानं होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गप्प बसणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे तीव्र आंदोलनं या ठिकाणी केले जातील. वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य होतात. ते कुठेतरी असं वाटतं की मराठी विरुद्ध गुजराती असं कुठेतरी तेढ निर्माण करायचा प्रयत्न आहे का? नाही, याच्यामध्ये आम्हाला कोणत्या भाषेला विरोध किंवा कोणत्या भाषिकांच्याबद्दल आमचा विरोध नाही. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहताय तर महाराष्ट्राचा जी भाषा आहे, मूळ भाषा ती मराठी आहे. तर ह्या मराठी भाषेच्या बद्दलचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. मग तो गुजरातचा असो किंवा कर्नाटकचा असो किंवा इतर कुठल्या राज्यातला असू द्या. तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तो राहतोय तर त्याने महाराष्ट्राच्या बद्दलची अस्मिता, महाराष्ट्राच्या बद्दलचं जे काही आपलं वक्तव्य आहे हे त्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. जिथं आपण राहतोय तर तिथल्या भाषेचा अभिमान त्यांनी बाळगला पाहिजे. भैयाजी जोशींनी जे वक्तव्य केलंय त्याच्यानुसार आता आंदोलन करताय, काय मागणी आहे सरकार? याच्यामध्ये सरकारने या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये अशा प्रकारे होऊ नये या दृष्टिकोनातून मराठी भाषेच्या बद्दल आपल्या राज्यातील जे पुरुष होऊन गेलेत की ज्यांनी या देशासाठी, महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं आहे, तर अशा पुरुषांच्या बद्दल देखील आपण अपशब्द काढले नाही पाहिजे. तर या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने एक चांगल्या पद्धतीचा मोठा असा कायदा या ठिकाणी करावा अशी आमची मागणी आहे.